पहिल्यांदा तर सगळ्यांना नमस्कार हो. आता माझं आवरून झालं होतं. आता मी चाललोय चौकात. तिथनं आपल्याला जायचं होतं साईटवर. मग तिथनं आलो साईटवर. साईटवर आपलं स्लॅबचं काम चालू होतं. 2 गाळे मारले होते. एका गाळ्याला बांबू आणि प्लेटा कमी पडल्या होत्या. त्या आणायसाठी गेलो. तिथनं परत जरा गिलावा चालू होता. गिलाव्याला पाणी मारून घेतलं. परत आम्ही सगळ्या प्लेटा आणि बांबू पण आणून ठेवली. जवळच साईट चालू होती. तिथला स्लॅब खोलला होता. त्याच प्लेटा इकडं आणून ठेवल्या. आता पहिल्यांदा तर आपल्याला कापायचे होते बांबू. मशीन लावून घेतली. काल बांबू कापले होते. आज आणि कापायला लागणार बघा. परत आपला राहिला होता तिसरा गाळा. तो पण आपल्याला झाकायचा होता. त्यासाठी बॉटम पण जोडून घेतले आणि आपला गाळा पण मारायला सुरुवात केली. आणि परत आम्ही गाळा पण झाकून घेतला. गाळा झाकायला वेळ लागत नाही हो. आणि आता राहिलं होतं बाथरूम आणि समोरची गॅलरी तेवढी राहिली होती. आणि आपले हे 3 गाळे पद्धतशीरपणे लेवल काढून तयार केले. तिथनं परत आपण बाथरूमच्या साईटा मारायला सुरुवात केल्या. आपल्याला पहिला बाथरूमचा गाळा झाकायचा होता. परत आणि आपल्याला बॉटमला फळ्या कमी पडल्या. तिथनं गेलो साईटवर, फळ्या उचलल्या. परत आणि घेऊन आलो बघा. आणि पहिला बाथरूम पण झाकून घेतले. बारकी कामं असतात ती किचकट कामं असतात बघा. आज सकाळपासून नुसतं इकडं आणि तिकडंच चालू आहे. आणि मामाला सांगितलं होतं संजीवनी बुटी आणायला. मामानं डोंगरच आणला. परत आपला गॅलरी झाकायला सुरुवात केली. एकच गॅलरी राहिली होती. परत आपल्याला मारायच्या होत्या आउटरच्या साईटा. आउटरच्या साईटा कमी पडल्या होत्या. परत गेलो दुसऱ्या साईटवर. इथं साईटा होत्या. तिथनं गेलो वर. इथं काल स्लॅब झाला होता आणि पाणी साठवायला आळं पण करून घेतलं होतं. आणि आपले इंजिनियर इथं बसल्यात बघा पाण्यात पाय घालून. परत तिथनं आम्ही प्रत्येकाने एक एक तक्ते घेतले सगळ्यांनी. परत आणि आम्ही चाललो साईटवर. परत इथं आणून तक्ते ठेवले. इथनंच आपल्याला वर पण घ्यायचे होते. परत आणि मी गेलो गोडाऊनमध्ये. गोडाऊनमध्ये आपल्याला तेल कॅन घ्यायचा होता. कॅन घेतला. परत आणि या लागलो साईटवर. आपलं सगळं काम पूर्ण झालं होतं. त्याला लावायचं होतं आता ऑइल. तिथनं परत आलो साईटवर. इथं आपल्या आउटरच्या साईटा मारायला पण सुरुवात केली होती. आणि आपल्याला उद्या बांधायची होती सळी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.